माझा भाऊ जो माझ्या मामाकडे काम करत होता वयाच्या 14 वर्षापासून, तो आणि माझे वडील रिक्षा चालवून, माझी आई एका शेतामध्ये शेतमजूर म्हणून काम करायची. स्वतःचं राहायचं घर आजही, मी आय एस म्हणून तुमच्यासोबत बोलतोय पण आजही आम्हाला स्वतःचं राहतं घर नाही, आम्ही भाड्याच्या घरात राहतो. ह्या लोकांनीच मला शिक्षणासाठी पैसा पुरवला. माझा भाऊ तिकडं मामाकडे काम करायचा, रात्रंदिवस तो काम करायचा. सकाळी 6 वाजता ते दिवस सुरू व्हायचा, 11 वाजता संपायचा. दिवसभर त्याला काम नसायचं. 2,500 रुपये सुरुवातीला मिळायचे, आत्ता 6,000 मिळायचे. जसे ते पैसे त्याला मिळाले तसे तो माझ्या अकाउंटला ट्रान्सफर करायचा. 1 रुपया तो त्याच्यातला स्वतःसाठी घ्यायचा नाही. म्हणून मी सुरुवातीला म्हटलं की माझा छोटा भाऊ जो माझ्यापेक्षा खूप मोठा आहे, त्याचं कारण ते आहे. ह्या लोकांच्या सपोर्टमुळे मी पुढे माझा अभ्यास सुरू ठेवला. फायनान्शियल स्टॅबिलिटी बऱ्यापैकी आली होती. पुण्यामध्ये शिरलो मी. आमच्या कॉलेजचा 12वीचा आर्ट्स, सायन्स आणि कॉमर्समध्ये इंग्रजीचा टॉपर होतो परीक्षा पद्धतीमध्ये. पण माझं इंग्लिश खूप वाईट होतं, प्रचंड वाईट होतं. मी BA इंग्लिशमधून करण्याचा निर्धार केला होता, पण माझं इंग्लिश खूप वाईट होतं. मी एक किस्सा नेहमी सांगतो माझ्या भाषणामध्ये की पहिल्यांदा मी पुण्यासाठी निघालो होतो. आता त्यात गंमत अशी की आमच्या म्हणजे माकडापासून उत्पत्ती झाली ते आतापर्यंतच्या आमच्या जनरेशनमधला मी पहिला 10वी पास, पहिला 12वी पास आणि आता पहिला ग्रॅज्युएट आहे. अशा वाईट परिस्थितीमध्ये मी पुण्यात जाणार होतो. कसलंही वातावरण नव्हतं. पुण्यात जायला निघालो. रात्री 11 वाजता ट्रॅव्हल्स होती. ती ट्रॅव्हल सकाळी 5 वाजता पुण्यात सोडणार होती. वाघोली आणि हडपसरचा एरिया सुरू झाला आणि मोठी मोठी बिल्डिंग्स तिथं लिहिलं होतं टू लेट टू लेट टू लेट, ज्याचा अर्थ होतो की हे आम्हाला देणं आहे भाड्यावर किंवा विकण्यासाठी. आता मला काही त्याचा अर्थ माहित नव्हता. मी चष्मा काढलेला होता, मी डोळे चोळले आणि मला विंडो सीट मिळाली होती. मी असं बघत होतो टू लेट टू लेट. म्हटलं टॉयलेट मधला आय कुठं गेला प्रत्येकाचाच. मग पुन्हा चष्मा घातला तरी टू लेटच दिसतंय, म्हणजे आय कुठंतरी गायब झाला, म्हणजे आपल्याच काहीतरी इंग्लिशमध्ये फॉल्ट आहे असं वाटलं. अर्थात तो फॉल्ट होता. पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतलं. फर्ग्युसन कॉलेजमध्ये खूप चांगले मला मित्र मिळाले. भारतातलं एक नामांकित कॉलेज आहे. लोकमान्य टिळकांनी त्याची 1885ला स्थापना केलेली. खूप ग्रेट कॉलेज आहे. भारताचे 2 पंतप्रधान जे होऊन गेले ते त्या कॉलेजचे आहे. त्यामुळे खूप मोठं कॉलेज होतं. देशभरातून विदेशातून विद्यार्थी तिथे यायचे. त्यात मी आपला गावंढळ मुलगा 12वीमध्ये मराठी शिकला. तिथं तुटकं फुटकं इंग्लिश बोलायचं. तिथं मी ॲडमिशन घेतली. खूप मोठे स्टँडर्ड घरची मुलं मुली यायची. त्यांच्या BMW कार्समधून उतरायची. त्यांचे चांगले चांगले विचित्र पद्धतीचे कपडे असायचे. खूप छान प्रकारचे ते इंग्लिश बोलायचे. खूप मोठे त्यांच्याकडे मोबाईल्स असायचे. खाड इंग्लिश बोलायचे. कॉन्व्हेंटची मुलं. त्यांच्यात आपला जिल्हा परिषदेचा शिकलेला 12वी आर्ट्स झालेला आणि आर्ट्समधून तिथं आपलं एक छोटंसं स्वप्न घेऊन विद्यार्थी येऊन बसला. सैराट सारखेच पुन्हा मग वर्गामध्ये क्लास सुरू झाला. तुला काय आवडतं सांग, बुलेट चालवायला आवडते किंवा काय, असं काहीतरी सुरू झाला. आणि मग आम्ही 350 जणांची बॅच होती आणि आम्ही असे सगळेजण बसलेलो होतो. मोठा हॉल होता तिथला. आणि मग झडती सुरू झाली की तुम्हाला काय व्हायचं ते सांगा. आणि माझा शेवटचा नंबर होता. त्यामुळे मी म्हटलं चला आता बघूयात कोणाकोणाला काय व्हायचंय. 95% जणांचं उत्तर तेच होतं की मला IAS व्हायचं आहे. बोंबलायला म्हणलं एवढं खडखड भाषेत बोलतायत, एवढ्या चांगल्या गोष्टी यांच्याकडे आहेत, आपल्याकडं तर काहीच नाही, मग आपलं कसं होणार. जर सगळेच हे होणार असतील तर आपण कधी होणार. त्यामुळे माझ्यापर्यंत नंबर येईपर्यंत मी अगदी PSIST पर्यंत आलो होतो UPSC वरून. पण तरी कसं बसं डोक्यात आलं, म्हटलं सर मला पण IASच व्हायचंय. आणि गोष्ट अशी आहे की त्या बॅचपैकी मी आज एकटा IAS झालेलो आहे. खूप चांगले मित्र मला फर्ग्युसन कॉलेजमध्ये मिळाले. खूप चांगलं वातावरण झालं. आम्ही अभ्यास सुरू केला ग्रुपमध्ये. माझ्या आयुष्यामध्ये आर्ची नसली तरी सल्ले आणि लगड्यासारखी खूप चांगली मला मित्र लाभली. त्याच्या माध्यमातून माझा आणखी जोरात अभ्यास सुरू झाला. खूप चांगला अभ्यास केला. फर्स्ट इयर संपला. फर्स्ट इयरला मी कॉलेजचा हिरो होतो. कॉलेजच्या मॅगझिनमध्ये माझ्या कविता यायच्या, माझ्या गोष्टी यायच्या, माझा फोटो आला होता. त्यामुळे फर्ग्युसन कॉलेजमध्ये मी रुळलो होतो. माझं इंग्लिश मी इम्प्रूव्ह करायला सुरुवात केली होती. मला माझा विकनेस माहीत होता, त्याच्यावर मी काम केलं. माझं इंग्लिश मी इम्प्रूव्ह केलं होतं. फर्स्ट इयर माझं झालं आणि मग मी विचार सुरू केला की मी ज्या कारणासाठी पुण्यामध्ये आलो, फर्ग्युसनमध्ये आलो, म्हणजे UPSC करण्यासाठी, IAS होण्यासाठी, त्याच्यामध्ये मी 1 वर्षात काय मिळवलं. माझ्या अर्थात उत्तर अर्थात 0 असं होतं. त्यामुळे मी ठरवलं की आता आपण पूर्ण वेळ UPSCची तयारी करायची. कॉलेज आणि मित्र थोडेसे बाजूला ठेवून आपण जास्तीत जास्त UPSCकडे फोकस करायचा. आणि मग मी जुलैच्या एका क्लास जॉईन केला आणि तिथून मग अभ्यास सुरू केला. त्यातही फार गमती जमती व्हायच्या. माझ्या आयुष्यामध्ये ज्या निगेटिव्ह गोष्टी त्या मी फार गमती जमतीने घेतलेल्या आणि मी तुमच्यासमोर त्या गमती जमतीनेच सांगतोय. असा तो कोचिंग क्लासचा वर्ग 200-250 मुलं तिथं भरलेली होती. मी यायचो. वयाच्या 19व्या वर्षी मी तो क्लास जॉईन केला होता. खूप छोटा मी दिसायचो, कारण 29, 30, 27, 28 असे वयाची मुलं तिथं असायची तयारी करायला. मी खूप छोटा वाटत होतो त्याच्यामध्ये. त्यामुळे मी असं मागणं चालत असं पुढे यायचो. सगळेजण माझ्याकडे असे कौतुकानं बघायचे. काही जण असे चिडवण्याच्या याच्यामधले असे वेगळंच विचित्र असं हास्य करायचे. म्हणजे तुम्ही जर द जंगल बुक बघितला असेल हिंदीमधला, तर त्यात तो मोगली हरवतो बघा जंगलामध्ये आणि तिथं काय येते, तो नाग येतो मोठा आणि ती विचारते प्रियंका चोप्रा त्या मोगलीला की ए नन्ही सी जान इस घने जंगल में तुम कैसे आए. तसंच त्यांचा उल्लेख असायचा की हा कशाला आला असेल बिचारा एवढ्या लवकर इथे.
पण मी खूप पॉझिटिव्ह होतो माझ्या आयुष्यामध्ये. मला कळलं होतं की माझी स्पर्धा ह्या 250-300 किंवा देशभरातील 4.5 लाख विद्यार्थ्यांशी नाहीये. माझी स्पर्धा स्वतःशी आहे. माझ्यामध्ये काही दोष आहे, त्या दोषावर मला बात करायची आहे. ती जर मी करू शकतो तर मी IAS होऊ शकतो. हे ध्येय मी समोर ठेवलं. क्लासमध्ये खूप चांगल्या प्रकारे मी संबंध प्रस्थापित केले. शिक्षकांशी चांगला सेकंड इयरला अभ्यास केला. थर्ड इयरला असताना मी प्रॅक्टिस सुरू केली. 4.5 लाख विद्यार्थी पूर्वपरीक्षा जनरली दरवर्षी देत असतात. म्हणून मला माझा पहिला प्रयत्न होता. माझी स्पर्धा खूप मोठ्या लोकांशी होती, ज्यांनी 4-4, 5-5 अटेम्प्ट दिली होती, इंटरव्ह्यू दिले होते. मी पहिल्यांदाच वयाच्या 21व्या वर्षी परीक्षा देणार होतो. त्यामुळे मला जास्त अभ्यास करणं गरजेचं होतं. म्हणून मी 9 महिने आधीच नोव्हेंबरपासून, म्हणजे ऑगस्टमध्ये पूर्वपरीक्षा होती, नोव्हेंबरपासून मी पूर्वपरीक्षेचा अभ्यास चालू केला. खूप छान अभ्यास केला. ग्रुपमध्ये आम्ही अभ्यास करायचो. प्रचंड अभ्यास केला. पूर्वपरीक्षा दिली. पूर्वपरीक्षाचाही माझा असाच इंटरेस्टिंग किस्सा आहे की पूर्वपरीक्षेच्या 1 दिवस आधी मी अजय देवगणचा दृश्यम बघायला गेलो होतो. मला मूवीज बघायला आवडतात, पण बाकीचे जण खूप टेन्शन घेऊन अभ्यास करत होते. सकाळी 7 वाजता मी सेंटरला पोहोचलो. करण्यासाठी काहीच नव्हतं, म्हणून मित्राच्या मोबाईलमधला डर्टी पिक्चर बघत होतो आणि माझ्या बाजूला एक मुलगा बसून इंडियन पॉलिटी वाचत होता, लक्ष्मीकांतचं. मी खूप चिल होतो, कारण 9 महिने मी खूप चांगला अभ्यास केलेला होता. त्यामुळे मला पूर्वपरीक्षा चांगली गेली. ऑक्टोबरमध्ये बॉम्ब पडला याच्यासाठी म्हणतोय, ह्या एक्झामचे रिझल्टचे डेट कधीच देत नसतात, कधीतरी मध्येच ती डेट टाकून देतात. तो बॉम्ब पडला सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये. माझ्या मित्राने, उमेश नाव आहे त्याचं, त्याने मला ते रिझल्ट कळवला. रिझल्ट लागायचा त्या दिवशी मी आणि माझा मित्र, आमची एक हाऊसिंग सोसायटी होती पुण्यातली, ती संध्याकाळी खूप सुंदर दिसायची. त्यामुळे आम्ही खूप फिरत होतो तिथं, आणि तिथं मला त्या मित्राचा फोन आला आणि त्याने सांगितलं की अन्सार, कॉंग्रॅच्युलेशन्स, तू पूर्वपरीक्षा पास झालेला आहेस. माझ्यासाठी ही गोष्ट खूप मोठी होती. त्याची 2 कारणं आहेत. एक कारण म्हणजे 3 वर्ष पुण्यामध्ये मी जो संघर्ष करत होतो त्यातून मला फळ ॲज सच काही मिळालेलं नव्हतं. मी फक्त कर्मच करत होतो, पण फळ मला काही मिळत नव्हतं. दुसरी गोष्ट अशी होती की आमच्या गावामध्ये माझ्याबद्दलच्या खूप साऱ्या गोष्टी पसरल्या होत्या. तर ती पहिली गोष्ट ही होती की मला पुण्यामध्ये एक ब्राह्मण मुलगी आवडली आणि आमच्या दोघांचं लग्न झालेलं आहे. दुसरी गोष्ट अशी होती की जेव्हा कधी, म्हणजे सरांनी सांगितलं की गावकऱ्यांना जास्त प्रेम असतं आमच्यावर, गावकऱ्यांना जास्त चिंता लागलेली असते आपल्या रिझल्टची. ज्यावेळेस मी गावात जायचो, कधीतरी 5-6 महिन्यातून एकदा जायचो मी, पकडायचे असे सगळेजण दिसला की अजून किती दिवस, हा त्यांचा प्रश्न असायचा. त्यांना असं वाटायचं की 4 वर्ष जसं इंजिनिअरिंग केलं की इंजिनियर होता येतं, तसं हे काहीतरी कलेक्टरचं असेल की 3 वर्ष करा आणि कलेक्टर व्हा. सगळ्यांना सांगून ना की 9 यायचं. त्यामुळे मी ठरवलं की आता यांना भेटायलाच नको आणि बोलायलाच नको. मग मी काय करायचो की 11 वाजता ट्रॅव्हल्स असायची, 6 महिन्यातून एकदा यायचं, सकाळी 5 वाजता गावात सोडायची. 5 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, कोणालाच दिसायचं नाही. 2 वर्षात घरात कोडून राहायचं, खायचं प्यायचं, सगळ्यांनी भेटायचं. 11 वाजता पुन्हा ट्रॅव्हल्स असायची जालन्यावरून, 11 वाजता सगळं गाव झोपलेलं असायचं, पुन्हा पुण्याला निघून जायचं. त्यामुळे मला सांगण्यासाठी यश काहीतरी होतं की अरे बघा, मी हे करून दाखवलं. म्हणजे 3 वर्ष जो मी अभ्यास केला, जे माझ्याबद्दलचे माझ्या वडिलांना सांगण्यात येत होतं की मुलं बिघडतात पुण्याला गेल्यानंतर, तसं काहीच नव्हतं. खूप चांगल्या प्रकारे मी ते प्रिलिम पास झालो होतो. आता मुख्य परीक्षा पास करणं गरजेचं होतं. 100 दिवस माझ्याकडे होते. त्या 100 दिवस मी अहोरात्र प्रयत्न केले, लिखाणाचा सराव केला, भरपूर अभ्यास केला. म्हणजे मी 12 वाजता झोपायचो, सकाळी 6ला उठायचो, पण 11:30 नंतर मला माझा मेंदू एवढा थकलेला असायचा की बसल्या बसल्याच झोप लागायची, आणि ज्यावेळेस माझे डोळे उघडायचे त्यावेळेस सकाळचे 6 वाजून गेलेले असे. म्हणजे बसल्या बसल्याच मी झोप काढायचो. असा खूप अभ्यास मी केला. मुख्य परीक्षा दिली. मुख्य परीक्षेचा अनुभवही चांगला होता. 3 तास लिखाण, 4000 शब्द, 20 प्रश्न, त्याच्यानंतर 2 तासाचा गॅप, पुन्हा 3 तास लिखाण, पुन्हा 4000 शब्द, असे दिवसामध्ये 6 तास लिखाण, 8000 शब्द, असे 2 पेपर सोडवावे लागायचे. पुन्हा दुसऱ्या दिवशी उठून पेपर द्यावा लागायचा, म्हणजे रेस्ट घ्यायला काही वेळ भेटायचा नाही. अशा प्रकारे ती एक्झाम गेली. मुख्य परीक्षेचा निकाल 19 फेब्रुवारीला लागला होता. पण तत्पूर्वी झालं असं की माझी मोठी बहीण, जी 26 वर्षाची आहे, 15-16 वर्षीचं लग्न झालं होतं, तिचे हस्बंड जे होते ते थोडेसे दारू वगैरे प्यायचे, आणि त्यांना खूप आजार वाढल्यामुळं किडनी आणि लिव्हर खराब होऊन 9 फेब्रुवारीला त्यांचं निधन झालं. खूप मोठं संकट आमच्यावर कोसळलं, कारण माझ्या मोठ्या बहिणीला एक 8 वर्षाचा आणि एक 2.5 वर्षाचा मुलगा आहे, आणि आता होणार कसं, हा खूप मोठा प्रश्न होता. कारण माझे वडील रिक्षा चालवायचे, भाऊ जे काही कमवायचं ते पैसे मला यायचे, त्यामुळे आमच्याकडे उदरनिर्वाहाचं साधन नव्हतं. मग आता होणार कसं, ही खूप मला भीती वाटत होती. मग 3 दिवस घरी होतो. दीदीने सांगितलं की तू ही परीक्षा पास करणार आहेस, पुढच्या तयारीसाठी तू पुण्याला निघून जा. तिचं मी ऐकलं आणि तोच विश्वास घेऊन मी निघालो. 19 फेब्रुवारी शिवजयंतीचं मला खूप मोठं गिफ्ट मिळालं. त्याच मित्राने कॉल करून कळवलं की अन्सार, तू पास झालेला आहेस. 4.5 लाख जणांमधून 15,000 जण मुख्य परीक्षेला होते. 15,000पैकी 2,800 जणांचं इंटरव्ह्यूला सिलेक्शन झालं होतं. त्यामध्ये माझा नंबर होता. ही खूप माझ्यासाठी आनंदाची गोष्ट होती. आमच्यावर जे संकट कोसळलं होतं त्याच्यावर मलमपट्टी एक प्रकारची झाली होती.
मराठीतून मी ही परीक्षा दिलेली आहे, त्यामुळे मराठीतून पहिल्या प्रयत्नामध्ये इंटरव्ह्यूला पोहोचणं ही खूप मोठी गोष्ट माझ्यासाठी होती. मी जाणीवपूर्वक इंटरव्ह्यूचं मीडियम हिंदी निवडलं होतं, कारण हिंदी माझी मातृभाषा होती आणि मी कम्फर्टेबल होतो बोलण्यामध्ये. मला पॅनलशी संवाद साधायचा होता. 30 दिवस मी दिल्लीला माझं हिंदी इम्प्रूव्ह करण्यासाठी गेलो होतो. 30 दिवस तिथे राहिलो. 7 एप्रिलला माझा इंटरव्ह्यू होता. 3:30 वाजलेले होते. तिथं खूप प्रेशर असतं, सरांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. सगळे CISFचे जवान असे गन घेऊन मोठ्या मोठ्या AK-47 घेऊन उभे असतात. आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा दिवस असतो, ज्या दिवशी आपण आपले केस कसे ठेवायचे, पायाचा लेस कसा बांधायचा, कसे कपडे घालायचे. तर खूप महत्त्वाचा दिवस असतो. 275 मार्काचा इंटरव्ह्यू असतो. सगळ्यात महत्त्वाच्या दिवशी मी तिथं गेलो. त्या दिवशी मी खूप छोटा वाटत होतो इतरांपेक्षा, सूट घातला असला तरी. त्यामुळे सगळ्यांना असं वाटत होतं की हा इंटरव्ह्यू द्यायला आलाय का याचा कोणीतरी काका इंटरव्ह्यू द्यायला आलाय, असं वाटत होतं. तरी देखील कॉन्फिडन्स ठेवून त्या हॉलमध्ये शिरलो. खूप एन्झायटी थोडी वाढायला